सध्या भारतात एक विषय खूप गाजतोय तो म्हणजे E20 पेट्रोल। तुम्ही तुमच्या गाडीत पेट्रोल भरताना पंपावर E20 लिहिलेलं नक्कीच पाहिलं असेल। याचा अर्थ पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आहे। पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात एक मोठी भीती पसरली आहे। ती म्हणजे या E20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांचं इंजिन खराब होतंय आणि मायलेज सुद्धा कमी होतंय। खरं तर एका प्रसिद्ध यूट्यूबरच्या गाडीत पाणी गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद आणखी पेटला। पण आता थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या वादावर पडदा टाकलाय आणि जुन्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय जाहीर केलाय। हा वाद नेमका काय आहे ते आधी समजून घेऊयात। तर 2023 पूर्वी तयार झालेल्या अनेक गाड्यांच्या ओनर मॅन्युअलमध्ये कंपन्यांनी लिहिलेलं की या गाड्यांमध्ये ठराविक मर्यादेपेक्षा जास्त इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरू नये। याच मुद्द्यावरून आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी थेट टोयोटा, मारुती, टाटा आणि हिरो यांसारख्या 29 वाहन उत्पादक कंपन्यांना पत्र पाठवलं आणि सवाल केला की जर 2023 पूर्वीच्या गाड्यांमध्ये E20 पेट्रोल वापरल्यामुळे मायलेज 5% जास्त घटलं किंवा इंजिन खराब झालं तर त्याची आर्थिक भरपाई या कंपन्या ग्राहकांना देणार का? या राजकीय वादामुळे जुन्या गाड्या वापरणारे कोट्यवधी भारतीय नागरिक चिंतेत पडलेले। या संपूर्ण प्रकरणावर द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीत नितीन गडकरी यांनी सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्यात। गडकरींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की E20 पेट्रोलमुळे गाड्यांचे इंजिन अजिबात खराब होत नाही। जे नवीन फ्लेक्स फ्यूल वाहनं आहेत त्यांना तर याचा कोणताही फटका बसत नाही। मात्र त्यांनी एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य केली आहे ती म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांच्या मायलेजमध्ये थोडी घट होऊ शकते, पण इंजिन निकामी होण्याचा दावा त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावलाय। या जुन्या गाड्यांच्या मालकांचं कोणतंही नुकसान होऊ नये म्हणून गडकरींनी ऑटोमोबाईल कंपन्यांना एक कडक निर्देश दिलाय। त्यांनी सांगितलं की जुन्या गाड्यांमध्ये पूर्वी धातूचे वॉशर्स हे वापरले जायचे। हे धातूचे मेटल वॉशर्स जेव्हा इथेनॉलच्या संपर्कात येतात तेव्हा ते खराब होण्याची शक्यता असते। मात्र आताच्या नवीन गाड्यांमध्ये मात्र रबर वॉशर्स वापरले जातात, ज्याच्यावर इथेनॉलचा काहीही परिणाम होत नाही। आणि म्हणूनच नितीन गडकरींनी जाहीर केलंय की जुन्या गाड्या जेव्हा कधी सर्व्हिसिंगसाठी कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये येतील तेव्हा वाहन कंपन्यांनी ग्राहकांकडून एकही रुपया न घेता ते जुने धातूचे वॉशर्स पूर्णपणे बदलून रबर वॉशर्स बसवून द्यायचे फ्रीमध्ये। आणि त्यामुळे सरकार आणि नितीन गडकरींच्या या निर्णयामुळे हे स्पष्ट झालंय की जर तुमच्याकडे 2023 पूर्वीची जुनी गाडी असेल तर काळजी करण्याची गरज नाहीये। पुढच्या सर्व्हिसिंगच्या वेळी कंपनीकडून तुमचे वॉशर्स हे मोफत बदलून घ्या आणि त्यामुळे पर्यावरणाचाही फायदा होईल आणि तुमच्या खिशालाही फटका बसणार नाही। सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतोय? तुमच्या गाडीच्या मायलेजवर काही फरक पडलाय का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।